विनंती असेल माझी माय बापाला, बाबा मुलगी लग्नाची झाली तर श्रीमंत घरी मुलगी कधी देऊ नका. तुम्ही म्हणाल भारतीताई असं का म्हणताय तुम्ही? अहो तुम्ही मुलगी श्रीमंताच्या घरी द्याल, उद्या तुम्हाला भेटायची चोरी होईल. पैसा बघून मुलगी तुम्ही द्याल. आजची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर सगळी फसवेगिरी चालली आहे. लग्न जमण्याच्या नादामध्ये लोक किती खोटं बोलतात. पुण्याला अमकं आहे, पुण्याला तमकं आहे, इतके आमचे प्लॉट आहेत, इतकी आमची जागा आहे, आम्हाला नोकरी आहे, 60-70 हजार रुपये पगार आहे. असं नको त्या गोष्टी ही मधली माणसं सांगतात. आणि मुलीचा बाप त्या ठिकाणी बळी पडतो. आणि आपली मुलगी श्रीमंताच्या घरी दिली म्हणून बापाला एक आनंद असतो की माझी ताई श्रीमंताच्या घरी दिली, माझी मुलगी ऐश्वर्यामध्ये नांदतीये, तिच्या घरामध्ये सुख शांती आहे असं बापाला वाटतं. पण तिकडची परिस्थिती फार वेगळी आहे मायबाप. परिस्थिती वेगळी असते. खोटं नाटं सांगून लग्न केलेलं असतं. पण तो मुलगा नको ती व्यसन तो करत असतो. दररोज दारू पिऊन घरी येणं, मारझोड बायकोला करणं, वळ उमटेपर्यंत मारणं त्या ठिकाणी सुरू आहे. शेजार पाजारच्या लोकांनी त्या मुलीला सोडवायला येणं, नवऱ्याच्या खचाट्यातून कसं तरी सोडवणं असं सुरू आहे. बापानं काय बघून दिलं? पैसा बघून दिला. मुलीला सुख लाभेल ही एक साधी अपेक्षा त्यानं केली. पण पोरगी रोज मार खातीये त्या नवऱ्याचं. 60-70 हजार रुपये पगार आहे असं सांगितलं होतं. पण मुलगा टेम्पररी कामावरती कुठंतरी कधीतरी तोही जातोय. घरामध्ये काहीच दाणा खायला नाही. तेल आहे तर मीठ नाही, मीठ आहे तर साखर नाही, अशी अवस्था आहे. एके दिवशी होतं असं, बाप त्या ठिकाणी त्या मुलीला भेटण्याकरता येतो. आपल्या ताईचं लग्न झाल्यापासून आपण त्या ठिकाणी आलेलो नाही, ताईची खुशाली आपण पाहिली नाही, म्हणून तो बाप त्या मुलीच्या सासरी येतो. आणि सासरी आल्याच्या नंतर आधीच नवरा मारझोड करून गेलेला असतो. 3 घंटा आपसे मांग रहा हूं. इस 3 घंटे के अंदर मैं आपको एडवांस एक्सेल के फॉर्मूलाज के साथ आधीच तो नवरा त्या मुलीला मारझोड करून गेलेला असतो. दाराची कडी वाजवतो. पाहते तो बाप असतो. डोळ्यातले अश्रू डोळ्यातच आटवते. आवंढा गिळल्यासारखे अश्रू गिळते आणि हसतमुख चेहऱ्याने बापाला पाणी देते. बाप विचारतो, ताई सगळं खुशाल आहे ना? हो बाबा सगळं ठीक आहे. सगळं चांगलं चाललंय ना? हो बाबा सगळं चांगलं चाललंय. तुम्ही एवढं छान बघून दिलं ना, मग सगळं छान आहे. चहा पाणी करतो आणि बाप त्याच्या कामाला निघतो. आणि बाप कामाला निघल्याच्या नंतर मुलगी कडी लावून घेते. मागच्या दारानं तो नवरा म्हणणारा माणूस घरामध्ये येतो आणि इतकं मारतो तिला, इतकं मारतो. आणि तिला सांगतो, मारलंस, सांगितलंस का बापाला? तिला विचारतो, मी मारलेलं दाखवलंस का बापाला? दाखवलंस का? खरं सांग, खरं सांग, खरं सांग. असं त्या पत्नीला, त्या बायकोला म्हणतो. ती मुलगी म्हणते, अहो तुमची शपथ घेऊन सांगते, मी माझ्या बापाला शब्द नाही सांगितला. देवाची शपथ घेऊन सांगते हो, मी माझ्या बापाला एकही शब्द नाही हो सांगितला. मी सगळं चांगले म्हटले. आणि बाप निघालेला असतो. पण शेजारची 4-2 माणसं त्या बापाला थांबवतात आणि रामराम घालतात. रामराम पाहुणं, रामराम. अहो का म्हणून तुम्ही मुलगी तुमची इथं दिली हो? तुम्हाला तुमची मुलगी लई जड झाली होती का? का दिली तुमची मुलगी? कशामुळे दिली तुमची मुलगी? अहो रोज तो बाबा त्या मुलीला मारतो. त्या ठिकाणी तिला रोज मारझोड करतो.
ती मुलगी मरणासन्न अवस्थेमध्ये पडते, अंगावरती सगळे वळ उमटतात. अहो, कधी आम्ही सोडवायला गेलो तर तो माणूस आम्हाला सुद्धा ऐकत नाही, इतकं तुमच्या लेकराला तो बदा बदा मारतो तो माणूस. तुमच्या मुलीला तुम्ही इथून घेऊन जा, काही करा, पण तुमच्या मुलीला घेऊन जा. तो बाप कामाला निघालेला तसाच माघारी फिरतो आणि त्या ठिकाणी त्या मुलीच्या घरी परत येतो आणि घरी आल्याच्या नंतर तिच्याकडं दाराची कडी वाजवतो आणि कडी वाजवल्याच्या नंतर मुलगी दार उघडते. आता मात्र अश्रू थांबत नाही, इतकी रडते, धाय मोकलून रडते ती मुलगी, धाय मोकलून बापाच्या गळ्यामध्ये पडते. बाप सुद्धा ढसा ढसा रडतो. बापाला वाटतं की माझ्याच हाताने मी माझ्या लेकराचं वाटोळं केलं, फक्त पैसा आणि प्रॉपर्टी बघून. आणि त्या मुलीला म्हणतो, अगं कारटे, एका शब्दाने तू मला काही बोलली नाहीस, एका शब्दाने. बापाला म्हणायचं तरी की बाबा मला एवढा त्रास आहे हो, हा बाबा रोज मला मारझोड करतो, बघा ना एकदा तरी याला सांगा ना समजून, असं म्हणायचंच. एका शब्दाने म्हटली नाहीस. अहो बाबा, तुम्ही आलात, किती दिवसानंतर आलात आणि तुम्ही काही कामानिमित्त बाहेर निघालात. मी जर तुम्हाला आल्या आल्या माझं रडगाणं सांगत बसले असते तर तुम्ही माझ्याकडे चहा पाणी सुद्धा केलं नसतं ना बाबा. तुम्हाला आधीच शुगर आहे, तुम्हाला जे काम करायचं होतं, ज्या कामासाठी आला होता ते काम सुद्धा माझ्यामुळे राहिलं असतं ना बाबा, म्हणून मी सांगितलं नाही. आणि तो बाप त्या ठिकाणी त्या मुलीला घेऊन जातो. सांगायचे मला इतकंच की मुलगी देत असताना तुमच्या काळजाचा तुकडा तुम्ही त्याला देताय, त्याची प्रॉपर्टी बघू नका, त्याचा पैसा बघू नका. तो मुलगा किती कर्तृत्ववान आहे, तो मुलगा निर्व्यसनी आहे का हे आधी पहा. मुलगी भले झोपडीत राहू द्या, मुलगी भले पत्र्याच्या घरामध्ये राहू द्या, पण तुमची मुलगी मात्र सुखात असली पाहिजे. मुलगी श्रीमंताच्या घरी देऊ नका असं मी का म्हणाले. उद्या तुम्ही जर तुमची मुलगी श्रीमंताच्या घरी दिली तर तुम्हाला सुद्धा भेटायची चोरी होते. ज्या लेकराला 24-25 वर्ष तुम्ही तळहातातल्या फोडाप्रमाणे सांभाळलं, त्या लेकराला तुम्हाला भेटण्याची सुद्धा परवानगी घरातल्या लोकांची घ्यावी लागते. मग मला सांगा, आपली लेक मोठ्या घरी न दिलेली आणि पैसा प्रॉपर्टी बघून आपली लेक लोकांच्या स्वाधीन करू नका. आपली लेक द्यायची ना गरीबाला द्या, आपली लेक द्यायची ना आधी माणसं चांगली आहेत की नाही ते बघा. क्रूर वृत्तीचे आणि आपल्याच लेकराला जाच करणारे, आपल्याच लेकराला त्रास देणारे माणसं जर या समाजामध्ये जन्माला येत असतील तर आपली लेक लोकाच्या स्वाधीन करू नका. अहो, तुमच्या मुलीला त्रास झाला तर तुमचा जीव कळवळतो, तुमच्या मुलीला दुखापत झाली तर तुमच्या डोळ्यावाटे अश्रू येतात. तेच जर तुमच्या सुनेला झालं तर तुम्हाला त्याचं जास्त काही वाईट वाटत नाही, कारण ती सून आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ती सून जरी तुमची असली तरी ती आधी कोणाची तरी लेक आहे, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. कारण तुम्ही जसं तुमच्या मुलीला तळहातातल्या फोडाप्रमाणे सांभाळलं ना, तसं त्या सुनेला सुद्धा तिच्या मायबापाने तळहातातल्या फोडाप्रमाणे सांभाळलं असेल ना. म्हणून आपली मुलगी देत असताना श्रीमंताच्या घरी आपली लेक देण्याऐवजी गरिबाच्या घरी द्या, त्या मुलीला सुख लाभेल. माझी एकच विनंती असेल.